आणि आता एक महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे पाटील यांनी 7 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलाय। तर 6 मतदारसंघांमध्ये ते उमेदवार पाडण्याची मोहीम राबवणार आहेत। 2 मतदारसंघांमध्ये पाठिंबा देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। केज आणि बीड शहर, जालन्यातील परतूर, फुलंब्री, हिंगोली शहर, परभणी आणि नांदेडमधील हदगाव इथं जरांगे उमेदवार उभे करणार आहेत। जरांगेचा निर्णय अखेर झालेला आहे। जरांगे सर्व जागा लढवणार नसल्या तरी काही जागांवर ते उमेदवार उभे करणार आहेत। 2 मतदारसंघांमध्ये ते पाठिंबा देणार आहेत, तर 6 मतदारसंघांमध्ये त्यांनी उमेदवार पाडण्याची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी 7 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आता आपल्या बरोबर आहेत। राहुल, तुम्ही महाराष्ट्रभर यंदा दौरा केलेला आहे, ग्राउंड रिपोर्ट प्रेक्षकांपर्यंत, मतदारांपर्यंत नेलेला आहे। काय वाटतं, जरांगेंचा फॅक्टर जो लोकसभेमध्ये इतका प्रभावी होता तो विधानसभेपूर्वी आधी सुद्धा तितकाच प्रभावी आहे असं वाटतं का, विशेषतः आताही त्यांनी रणनीती जाहीर केल्यानंतर? उमेदवार निवडून येतील की नाही ते केव्हा स्पष्ट होईल, जेव्हा प्रत्यक्षात उमेदवारांची यादी जरांगे पाटील घोषित करतील। त्यांनी सज्जाद दोमानी यांना आपल्याबरोबर घेऊन एक प्रकारे मुस्लिम, दलित आणि मराठा हे जे कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीवरती होणार आहेत हेमाली। परंतु हे सगळे मतदारसंघ जे लढण्याचं ठरवलंय आणि जे पाडण्याचं ठरवलंय आणि जिथे पाठिंबा देणार ते सगळे मतदारसंघ, आता मी माझ्याकडे यादीच आहे, त्याचं विश्लेषण केलं तर पुन्हा एकदा महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आणि हेच या निवडणुकीतलं एक मोठं परिणामकारक असलेलं कारण ठरू शकतं। कारण कुठल्या मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील लढणार आहेत, तर केज, जिथे नमिता मुंदडा या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी रोमन साठे हे शरद पवारांच्या तुतारी गटाचे उमेदवार आहेत। बीड शहर, जिथे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि हे म्हणजे आमदार आहेत, ही नावं महत्वाची आहेत। जालना जिल्ह्यातलं परतूर, जिथे लोणीकर हे सध्याचे आमदार आहेत जे भारतीय जनता पार्टीचे आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला फुलंब्री, जिथे हरिभाऊ बागडे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। हिंगोली शहर, तिथे मुटकुळे हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। पाथरी, जिथे सुरेश वरपुडकर हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत। नांदेड शहरातला हदगाव, जिथे काँग्रेस पक्ष सोडून आता भारतीय जनता पार्टीमध्ये अशोकरावांच्यामुळे एक उमेदवार इकडे आलेले आहेत। त्यामुळं 7 पैकी आपण जर मतदारसंघ काढले तर जवळपास 4 ठिकाणी हे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या अलायन्सचे उमेदवार आहेत। ज्या ठिकाणी पाडण्याची ते मोहीम करणार आहेत ते भोकरदन हा रावसाहेब दानवे यांच्या मुलाचा मतदारसंघ आहे। गंगापूर हा पण भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा मतदारसंघ आहे। कळमनुरी हा पण भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा मतदारसंघ आहे। गंगाखेड हा भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षाचा मतदारसंघ आहे। जिंतूर हाही भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा मतदारसंघ आहे। औसा हाही भारतीय जनता पार्टीच्या मतदारसंघ आहे। आणि ज्या ठिकाणी ते पाठिंबा देणार आहेत तो आहे छत्रपती संभाजीनगरचा शहर पश्चिम आणि बदनापूर, याही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। इंटरेस्टिंग काय आहे की जे लोकसभेला घडलं होतं की महायुतीच्या उमेदवाराला मोठा फटका बसला होता, तसंच पहिल्या टप्प्यातल्या या उमेदवाराच्या घोषणेवरून, पाठिंबा देण्याच्या घोषणेवरून किंवा उमेदवारी प्रत्यक्षात लढण्याच्या घोषणेवरून, म्हणजे हे जे 3 आज निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घोषित केलेत त्याचे दृश्य परिणाम असे आहेत की जे लोकसभेला झालेलं आहे तसंच विधानसभेला होऊ शकतं। महायुतीलाच इथे मोठा फटका बसेल। बीड शहरामध्ये संदीप क्षीरसागर हे ओबीसी समाजाचे नेते आहेत आणि त्या शहरामध्ये जाळपोळ झाल्याच्या घटना ह्या अजूनही महाराष्ट्र विसरलेला नसावा, असं हे सगळं आजचं चित्र दिसतंय आपल्याला श्री मनोज जरांगे पाटील यांचं। थोडक्यात महायुतीसाठी धोक्याची घंटा आहे का? महायुतीच्या उमेदवारांना त्यांच्या या रणनीतीची धास्ती वाटायला हवी असं वाटतंय मला। कारण जर पाडण्याची भूमिका असेल आणि ती बऱ्याच जणांना असं वाटत होतं की मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार घोषित झाले की त्याचा महाविकास आघाडीलाही फटका बसेल, आणि अर्थात सगळे उमेदवार घोषित झालेले नाहीत। आत्ताही घोषित झालेल्या याच्यामध्ये मी म्हणालो तसे 2च मतदारसंघ आहेत। प्रत्यक्षात जेव्हा पूर्ण यादी येईल त्या यादीचं विश्लेषण केल्यानंतर महाविकास आघाडीला किती फटका बसतो हे बघावे लागेल। पण पाडण्याच्या भूमिकेमध्ये तर मला एकही महाविकास आघाडीचा मतदारसंघ आत्ता तरी दिसलेला नाहीये। त्यामुळं पुन्हा एकदा असं चित्र होऊ शकतं की ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला लाभ मिळू शकतो त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पाडा अशी भूमिका, जिथे स्वतःचे खूप उमेदवार स्ट्रॉंग आहेत त्या ठिकाणी आपले स्वतःचे उमेदवार, आणि म्हणून जेव्हा प्रत्यक्षात फायनल टॅली येईल तेव्हा आपण म्हणू शकतो की याचा फायदा महायुतीला किती होतो आहे आणि महाविकास आघाडीला सर्वाधिक होतोय का। पण पहिल्या टप्प्यातल्या घोषणेचे अर्थ खूप मोठे असतात। आता मला असं सांगितलं गेलं की पुणे जिल्ह्यातले अनेक उमेदवार हे अजून बसून आहेत
आणि पुणे जिल्ह्यातल्या लढती ह्या खूप प्रबळ असणार आहेत की जिथे अजित पवारांचं बरंचसं बळ अजूनही आहे की ज्याचा निकाल लागायचा. पण मराठवाड्यातल्या प्रत्येक जागेवरती जर मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार आले आणि पाडण्याच्या भूमिकेत ते महाविकास आघाडीला फायदेशीर ठरतील तर मग आपण साधारणपणे अंदाज बांधू शकतो की जो भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्या विरोधात आरोप केला जातो आहे त्याच्यात तथ्य किती आहे. जसं राहुल, जर मनोज जरांगे यांनी जी रणनीती ठरवलेली आहे आणि त्यांचा लोकसभेमधला जो फॅक्टर महत्वाचा ठरला होता, हे सगळं लक्षात घेता आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात त्यांचा हा पवित्रा पाहता महायुती यासाठी आधीपासून तयार असेल असं वाटतंय? त्यांच्या उमेदवारांनी तशी तयारी केली असेल असं वाटतंय का? मी अनेक उमेदवारांशी सुद्धा बोललेला आहात म्हणून हा प्रश्न. किमान मला असं वाटतं की मराठवाड्याच्या मर्यादेमध्ये प्रयत्न असे केले गेलेले आहेत की जिथं शिंदे गटाचे उमेदवार आहेत किंवा शिंदे गटाकडे उमेदवार नाहीये तर तिथे आपला स्वतःचा काही उमेदवार द्या. आता भारतीय जनता पार्टी ह्या प्रथम 1 क्रमांकाचा पक्ष राहिलेला आहे मराठवाड्यामध्ये, तर तिथे त्यांचे जे एक्झिस्टिंग असलेले उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देण्याशिवाय पर्याय नव्हता. पण अधिकच्या जागा वाढवून घेतलेल्या नाहीत भारतीय जनता पार्टीनं. प्रयत्न हा केला गेला आहे महायुतीमध्ये की एकतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा मराठवाड्यात एकही जागा लढत नाही, हे फार महत्वाचं आहे. लढतोय ती जागा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे यांचा गट. त्यामुळं हे एक शहाणपणाचं द्योतक आहे महायुतीमध्ये की त्यांनी अजित पवार यांना एकही जागा दिली नाही. जे एक्झिस्टिंग आमदार होते त्याच्याशिवाय भाजपनं एकही जागा वाढवून घेतली नाही. शिंदे गटाने सुद्धा जे आहेत त्याच्यावरती भर दिलाय. याची पूर्ण कल्पना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला होती की या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा परिणाम हा महायुतीवरती अधिक होऊ शकतो. आणि म्हणून तर आपण बघितलं की मायक्रो ओबीसीचं एक प्लॅनिंग केलं गेलं, वेगवेगळ्या जात घटकासाठी वेगवेगळी महामंडळ स्थापन केली गेली आणि किती परिणाम होऊ शकतो महायुतीच्या उमेदवारावरती याच्या अंतर्गत सर्वेतनं जे काही अहवाल घेतले त्यातनं एक असं वाटतंय महायुतीला की प्रत्यक्षात जेव्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये मनोज जरांगे आलेलेच आहेत आता, त्याच्यानंतर खरोखरच मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील म्हणतील त्याला पाठिंबा देईल का. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जे आता लोकसभेनंतर एक नेरेटिव्ह सांगितलं गेलं होतं की महाविकास आघाडीसाठी मनोज जरांगे पाटील हे काम करतात, तर तसं जेव्हा प्रत्यक्षात सगळ्या उमेदवारांची यादी येईल त्यानंतर लोकांचा काय कौल जातो. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की समजा एक उदाहरण आपण भोकर मतदारसंघाचं घेऊ की जिथे 144 उमेदवार हे अशोक चव्हाण यांच्या कन्येच्या विरोधामध्ये असणार आहेत, तर त्यातले बहुसंख्य उमेदवार हे मनोज जरांगे पाटील यांच्या तिकिटावरती लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर त्यातल्या नाराजांचं काय करायचं, तर याचा सुद्धा विचार महायुतीने केलेला असावा आणि तो केला असं दिसतंय. नक्की. त्यामुळे कोण किती तयार आहे आणि कोणाची रणनीती किती रंग आणते आहे हे लवकरच कळणार आहे. धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि या चर्चेबद्दल.